तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात भव्य राज्यस्तरीय सीएम चषक क्रिकेट स्पर्धा। भव्य राज्यस्तरीय सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे दिग्विजय पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे भव्य राज्यस्तरीय सीएम चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार शिवसेना नेते उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या वतीने करण्यात आले आहे। याप्रसंगी सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे सुपुत्र दिग्विजयदादा पाटील, पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेशकाका भोसले, तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांच्या शुभ हस्ते भव्य राज्यस्तरीय सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर, शहर प्रमुख विश्वजित भोसले, विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, युवा सेना प्रमुख महादेव भोसले, युवा सेना शहर प्रमुख सुमित शिंदे, चंद्रभागा संचालक सुनील पाटील, भाळवणी सरपंच रणजित जाधव, शहाजी जगदाळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे पंढरपूर शिवसेनेच्या वतीने राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्यानिमित्त मी पंढरपूर शिवसेनेला शुभेच्छा देतो व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे साहेब यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आज पंढरपूर तालुका शिवसेना, पंढरपूर तालुका युवा सेना, शहर आणि पंढरपूर तालुक्याच्या माध्यमातून आपण राज्यस्तरीय क्रिकेटचे सामने इथे आयोजित केलेले आहेत, जे टेनिस बॉलचे सामने असून या कार्यक्रमासाठी आपण पाहत असाल की पंढरपुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस आपण पहिल्यांदाच बघताय की 1.5 लाख रुपये आपण प्रथम बक्षीस देतोय, त्याचप्रमाणे दुसरं 1 लाख आणि तिसरं 51,000 आहे। आणि बक्षिसाची रक्कम आपल्याला आमचे शिवसेनेचे मोहोळचे भावी आमदार माननीय राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे। आणि खरं तर ज्या व्यक्तीला जनहित आहे, महाराष्ट्राचं राज्यकारभार एवढ्या सुंदर पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री साहेब चालवत असताना ते कामसुद्धा अतिशय खेळाडू वृत्तीनं करतात। म्हणूनच की आम्ही असं ठरवलं की खेळाचे सामने आयोजित करूया। त्यानिमित्तानं काय होतं, तरुणाशी संवाद साधता येतो। पंढरपूर तालुक्यातील असतील, सोलापूर जिल्ह्यात असतील, पार पुण्यापासून आपल्याला संघ इथं पाहायला मिळतील आणि या सर्वांपर्यंत आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं कार्य पोहोचवता येईल, त्यांच्या कार्याचा अहवाल सांगता येईल आणि खरा तो उद्देश असल्यामुळं आज आम्ही सामने इथं आयोजित केलेले आहेत। 16 टीम आपण सिलेक्ट केलेले आहेत। हे सामने 5 दिवस चालतील आणि 5व्या दिवशी 13 तारखेला या सामन्याची सांगता असेल। या सांगतेसाठी आपण महाराष्ट्रातले काही मंत्रीगणांना आपण बोलवलेले आहे, ते आपल्याला पुढे कळवून येतील। शुभेच्छा। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीनं, शहराच्या वतीनं आणि युवासेनेच्या वतीनं मी शुभेच्छा देतो। आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो आणि पंढरीचा पांडुरंग त्यांना अखंड मुख्यमंत्री ठेवो अशी सदिच्छा व्यक्त करतो। श्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही पंढरपूर येथे राज्यस्तरीय भव्य असे दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा घेतलेल्या आहेत। तर या क्रिकेट स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीस वितरण आहे। या बक्षिसाची रक्कम प्रथम 1,51,000, तृतीय बक्षीस 1 लाख और तृतीय बक्षीस 50,000 असं आमचे शिवसेनेचे मोहोळ तालुक्याचे भावी आमदार श्री राजूभाऊ खैरे यांच्या वतीनं आहे। तरी या क्रिकेट स्पर्धेला आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींना पुढील व शुभेच्छा, वाटचालीसाठी शुभेच्छा। आपण चांगल्या पद्धतीने खेळाडू वृत्ती दाखवून आपण योग्य दिशेने क्रिकेटची स्पर्धा आपल्या हातात आहे की आपण योग्य प्रमाणात आपण पार पाडावी आणि येणाऱ्या विधानसभेच्या भावी आमदारासाठी आम्ही राजूभाऊ खैरे यांना शुभेच्छा देतो।